ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला। ॲम्ब्युलन्स घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं जाहीर करा असा थेट सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केलाय। भ्रष्ट मार्गाने पैसा कमवला असता तर भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये पडलो असतो। आम्ही इमानदार आहोत, कोणाच्या बापाला घाबरत नाही असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। ओमराजे निंबाळकर यांनी आता तानाजी सावंत यांच्यावरती पुन्हा एकदा टीका केली आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आता तानाजी सावंत यांच्यावरती टीका केलेली आहे। आम्ही इमानदार आहोत, कुणाच्या बापाला घाबरत नाही। घोटाळा करून काळे उद्योग करून पैसे कमवले असते तर भाजपसोबत जाऊन वॉशिंग मशीनमध्ये सामील व्हावं लागतं असतं, मात्र आम्ही कुठल्याही प्रकारचे घोटाळे केलेले नाहीत। आम्ही इमानदार आहोत, कुणाच्या बापाला घाबरत नाही असं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं। सोबतच ॲम्ब्युलन्स घोटाळ्यात किती पैसा कमवला अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी तानाजी सावंत यांच्यावरती केलेले आहेत। आमच्यावर टक्केवारीचा आरोप ज्या सावंतांनी केला त्यांना एवढंच विचारायचंय की तुमच्यासारखा भ्रष्ट मार्गाने जर आम्ही पैसा कमवला असता तर आम्ही सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालत पडला असतो की शुद्ध होऊन निघू आणि त्यांच्याकडे जाऊ। अरे इमानदार आहेत म्हणून तर खोटा राहून कुणाच्या बापाला न घाबरता इथं उभारलोय आणि तुम्ही बेईमान आहेत म्हणून तर शुद्ध व्हायला तिकडे पालत पडलो। आम्ही ठीक आहे, परिस्थितीनं तुमच्यापेक्षा थोडं गरीब असतो आम्ही, पण ह्याचा अर्थ तर तुम्ही असं काढत असाल तर मला सावंत साहेबांना विचारायचंय की अख्ख्या राज्यातल्या ॲम्ब्युलन्सच्या घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं, त्या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।